अरे कुठे चाललाय तुम्ही? बसा ना, आय ड्रॉप यू. नाही यू गो अहेड, आम्ही जातो. मी पेडर रोड साइडला चाललीये, तुम्ही त्या साइडला जात असाल तर मी ड्रॉप करते. बसा ना पटकन. कम ऑन, कम फास्ट. नाही दॅट इज नॉट ऑन द वे, सो यू गो अहेड, युल बी लेट. भाई काहीतरीच काय, ते ऑन द वेच आहे. हे बघ, आपण जातोय ना, तर जाता जाता आपल्याला लालबागला सोडतील, नंतर 7 रस्त्याने जातील पेडर रोडला. या आय एम फाईन विथ इट. कम सिट. चल चल. नाही ऍक्च्युली त्याला रोड्स माहिती नाहीत नीट. यू गो अहेड खरंच. बट मेक शुअर यू टेक अ कॅब, ओके? डोंट ट्रॅव्हल इन द पब्लिक ट्रान्सपोर्ट, इट्स टू क्राउडेड देयर. चलो, सी यू देन. बाय. सी यू. या. भाई आपला जन्म मुंबईत झाला, आपण रात्री झोपेत पण तुला कुठच्या पण रस्त्यावरून कुठे पण फिरू शकतो मुंबईत. आणि तू बोलतो आपल्याला रस्ते माहित नाहीत, आपल्याला रस्ते माहित नाहीत. भाई मस्त मॅडमच्या गाडीतून गेलो असतो, थंडगार एसी मध्ये आरामात गेलो असतो. लिसन, आपण कार मध्ये बसणार, मग ती लग्नाचा विषय काढणार. इट गेट्स इरिटेटिंग आफ्टर अ व्हाईल. काय बोलतो भाई? म्हणजे ऑस्ट्रेलियाची मम्मा असू देत किंवा मुंबईची मम्मी असू देत, मुलाच्या लग्नाचा विषय एकदम इम्पॉर्टंट आहे. दॅट्स ऑलवेज फर्स्ट ऑन द लिस्ट. मग वहिनीचं काय? तिथं अजून सांगितलंय कुठे मी मॉमला. अँड यू नो व्हॉट, मॉमने ऑलरेडी 4 मुली शॉर्टलिस्ट केले, 2 इंडियन आणि 2 ऑस्ट्रेलियन. भाई मजा तुझी. मजा काय, शट अप. भाई म्हणजे बघ, तुला वहिनी भेटली आहे ना, तर मग आपलं बघ ना, ऑस्ट्रेलियातल्या मराठी मुलीशी काही होतंय का, जुळतंय का? आधी मॉमला सई आवडू दे, तुझं नंतर बघू आपण. जस्ट होप मॉम गेट्स इम्प्रेस्ड बाय सई. हे भाई रस्त्यात कुठे बोलत बसले. चल. Hello? Yes, Shama. I'm on my way, yeah. Let me just check. My God, this GPS is showing me heavy traffic on the road. Oh my God. Oh, when did this? म्हणजे आज वारले? बापरे, that's very sad. I'm so sorry. Please accept my condolences. No worries. You please take care, okay? आपण नंतर भेटूया. हो. Take care. चलो, time to head back home. अरे हो, ऑन द वे मला मेडिसिन्स पिकअप करायचे आहेत आणि आय हॅव टू फ्युअल द कार. खुश व्हाल माझ्या आजच्या गुळपोळ्या खाऊन, सासूबाई. कसं वाटतंय ना, सासूबाई? Why is this door open? Hello? Knack? Hello? सत्यानाश. Hi. Oh my God, तू. अरे, मला माहितीच नव्हतं नॅकनी कुक अपॉइंट केले म्हणून. But that's great. आणि तू गुळ पोळ्या करतेस ना? वन ऑफ माय फेवरेट डिश. मी एंटर केल्या मला इतका छान सुगंध आला गुळपोळ्यांचा. तुझं नाव काय आहे पण?
सई. सई. लवली. सच अ शॉर्ट अँड स्वीट नेम. खूप छान नाव आहे. मी एक काम करते, मी पटकन फ्रेश होऊन येते आणि मग मी त्या दिवशी त्या सनशिल्ड वाल्याला इतक्या जनरसली 100 रुपये तू देऊन टाकलेस आणि आज इथे यांच्याशी बार्गेनिंग करताय. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. ओके. मी फ्रेश होऊन येते आणि मी गरम गरम गुळ पोळ्या खाणार आहे. आय जस्ट लव्ह इट. मी आलेच. आणि हो, गुळ पोळ्यांवर ना तूप घालायला विसरू नको. आय लव्ह घी. पुट लॉट्स ऑफ घी ऑन इट. मी आलेच. येस मॉम. Knack, you did not tell me you have hired yourself an amazing cook. And you know what? She is preparing gul polis. I'm going to have gul polis after so many years. Cook? Huh? Sai? Such a nice name. And you know what? मी घरात एंटर केलं ना तेव्हा the entire house was smelling of gul polis. Wow. मी वासावरनच सांगू शकते. गूळ पोळ्याच अमेझिंग झाल्या असणार. मॉम, सई. आय नो. यू मस्ट बी मिसिंग होम कुक्ड फूड ना, म्हणून तू तिला ठेवलं अशी. पण टेस्ट करायच्या आधीच मी सांगू शकते, शी इज अन ऑसम कुक. ए चल बाय, मी ठेवते. आय डोंट वॉन्ट टू मिस माय गरम गरम गुळ पोळीज. ओके बाय. हॅलो. माझी सई कुक. ओ गॉड. सई, आय एम वेटिंग. लवकर आण प्लीज. हो, आणते. मला लगेच ओळखतील नचिकेतच्या आई. देवा, नेमका यांच्याशीच वाद व्हायचा होता का माझा? आता काय करू? वाव. अरे, लुक एट युअर फेस. पीठ लागलंय चेहऱ्यावर. जा जाऊन धुवून ये. They are just perfect. The amount of sweetness is awesome. आणि मस्त फ्लेवर अशा खमंग झाल्या छान. तुला माहितीये, खूप कमी जणांना इतक्या छान गुळपोळ्या करता येतात. तू खरंच खूप छान केल्यास. डू वन थिंग, मला अजून एक घेऊनच ये. आय एम नॉट गोइंग टू थिंक अबाउट कॅलरीज टुडे. अगं, तू अजून धुवून नाही आलीस? गो अँड वॉश युअर फेस. हो, धुते. गुळ पोळ्या करताना एवढं पीठ चेहऱ्यावर लागतं हे मला पहिल्यांदा कळलं. अँड वन मोर थिंग, हे सगळं करून झालं ना की जस्ट गो टू माय रूम. थोडेसे कपडे आहेत, प्रॉपरली फोल्ड देम अँड हँग देम इन माय कबर्ड. ओके, डोंट वरी, त्याचे वेगळे पैसे देणार आहे मी तुला. पण त्या सगळ्याच्या आधी तोंड धू. हा, हो, धुते. टू गुड. Blessed to have such a wonderful cook. हा, बोल. हा, where are you? मॉमचा फोन आला होता. शी थिंक्स यू आर अ कुक. हो, आणि आता मी त्यांची खोली आवरतीये. त्याच्यासाठी जास्तीचे पैसे सुद्धा देणार आहेत त्या मला. व्हॉट? गॉड, ही खूप मोठी गडबड झाली सई. होणार आहे नचिकेत. आता काय करायचं ना तेच सुचत नाहीये मला. तू एक काम कर, तू लवकरात लवकर घरी जा. जस्ट गो होम. अरे, अशी कशी जाऊ मी बाहेर नचिकेत?
एक झालं की एक काम सांगतायत मला त्या, मी नाही पण नाही म्हणू शकत. बरं ठीक आहे, मी घरी येऊन मॉमला सगळं एक्सप्लेन करतो, बट इफ पॉसिबल प्लीज तू तिथून निघ. ओके? ठीक आहे, मी बघते. हा. कल्पना, हाय, काय आहे ग ते? काहीतरी टपाल आलंय सईसाठी. सई, ए सई. अगं ती मगाशीच मैत्रिणीकडे गेली आहे. मैत्रिणीकडे? अगं हो, तिला गुळपोळ्या शिकवायच्या आहेत म्हणे. कमाल आहे बाई. हल्लीच्या मुलींना गुळपोळ्या शिकण्याची काय हौस. कोण आहे मैत्रीण, काय नाव सांगितलं का? अगं मला वाटतंय ती नचिकेतकडे गेली आहे. हो का? सई म्हणजे ना. अगं मगाशी हे होते ना इथे, मौगीस त्यांची कटकट नको म्हणून मैत्रिणीचं नाव सांगितलं असेल. हो. अहो पण हे टपाल ते काही महत्वाचं असलं म्हणजे तिने लगेच बघायला हवं ना. अगं एवढे तांदूळ झाले ना की मीच बघून येते. माझी तर खात्रीच आहे ती नक्की तिथेच असेल. त्या बावळ्याला गुळपोळ्या दिल्याशिवाय करमणार आहे का आपल्या पोरीला? आई तुम्ही म्हणजे ना. Lovely. You have transformed this room. It looks so beautiful. Thank you so much. एक मिनिट. You know what? तुझ्या कुकिंग स्किल्सचं कौतुक करू का तुझ्या या नीटनेटकेपणाचं तेच मला कळत नाही. आणि त्यासाठी हे ठेव. ठेव 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 ठेव. आणि हे काय, अजून हा फेस पॅक लावून ठेवल्यासारखं पीठ लावून ठेवलंय चेहऱ्याला. धुवून येते. जस्ट गो अँड वॉश युअर फेस राईट नाव. ए इकडे जा ना. अशी काय अगं इथे. हा. सई, आज भेंडीची भाजी करशील आणि पोळ्या. आणि ऐक, भाजीमध्ये तेल अगदी कमी आहे. हो हो. आणि पोळ्यांना सुद्धा तेल तूप काही लावू नको. आजचा माझा तुपाचा कोटा कंप्लीट झाला. आणि हो, फ्रीज मध्ये टोमॅटो, क्युकंबर आणि कॅरेट्स असतील ते कापून ठेव. हो हो. काय करतेस? उचलते सगळं. काय ग बाई. Oh my God. Please take this. Be happy. नको, धन्यवाद. मी जसे विनाकारण पैसे खर्च करत नाही तसे विनाकारण कुणाचे उपकारही घेत नाही. तू? And this whole time you were? म्हणजे आता इंडियन मेड्स बाहेर लोकांना माणुसकी आणि संस्कार यांचे लेक्चर्स द्यायला लागले. आय मस्ट से इंडिया हॅज प्रोग्रेस्ड अ लॉट. ओ, आता मला कळलं तू ते पीठ लावून तोंड लपवण्याचं नाटक का करत होतीस. बट डोंट वरी, तुझे व्ह्यूज तुझे, दॅट्स नन ऑफ माय बिझनेस. सो तुझं काम चांगलं आहे म्हणून I am going to let you work here. You can continue working. Okay? बाहेर लेक्चर थांबत नव्हतं आणि इथे बोलती बंद. That's strange. पण हाताला चव आहे मुलीच्या. आणि आता बोलायची हिम्मत ती करणार नाही. So that's good for me. झाडू इथे कशाला ठेवली नचिकेतनी? आत नाही का ठेवायची? हॅलो, कोण हवंय? सई. ओ दॅट मेड. तुम्ही ओके,
तुम्ही तिच्याबरोबर काम करता का? प्लीज कम इन, प्लीज कम इन. या ना. हो हो हो. या या या. साई, 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 शी इज हिअर टू सी यू. आय थिंक तुझ्या रिलेटिव्ह आहेत ना? हो हो, माझी आजी आहे. ओ, दॅट्स सो नाईस. अच्छा, म्हणजे तू इथे कुकिंग करतेस आणि या आय थिंक क्लिनिंग करतात. सत्यानाश. तुम्ही प्लीज तुमचं काम सुरू करा. म्हणजे स्टार्ट विथ स्वीपिंग, देन डस्टिंग, मॉपिंग अँड आय एम सो सॉरी. मला म्हणायचं होतं की तुम्ही आधी झाडू मारून घ्या, मग फरशी वगैरे पुसा. सायमल्टेनियसली तिचं कुकिंग पण चालू होईल. मी जरा फोन चार्ज करून आले. यू कॅन स्टार्ट. अगं सई, काय आहे सांग. अगं तू वरती कुठे जातो, तू खाली काय चाललंय तुझं? अगं हे काय सगळं आणि ही कोण रंबा? हो बोल, रंभा नाही, नचिकेतच्या आई आहेत त्या. काय? हो, मीच सांगितलं होतं नचिकेतला की आत्ता आईंना आपल्याबद्दल काही सांगू नकोस. त्यांच्या पुढे कसं जरा चांगली छाप पडू देत ना माझी. हो हो. म्हणूनच तर त्यांच्यासाठी गुळ पोळ्या करायला आले, पण त्या मला स्वयंपाकीण समजल्या. गंमतच आहे बाई सगळी. म्हणजे तू स्वयंपाकीण आणि मी मोलकरीण. कामाला लागूया. अगं कामाला काय, तू वेडी आहेस का आजी? हा, सोडते. कामाला काय लागूया? त्यांनी तुला केर काढायला सांगितलं. अगं मग त्यात काय एवढं? त्यात काय, तू केर काढायचा नाही, मी केर काढते. अगं घरी नाही का काढत आपण? अगं आपण घरी काढतो की नाही, आणि शेवटी हे तुझंच घर होणार आहे. चल पटपट कामाला लागू, नाही तर मालकीण बाई रागवती. चल चल. काय सईची आजी? हा. ए बट यू गॉट अ गुड पॅकेज डील. म्हणजे ती मुलगी कुकिंग करते आणि तिची ती क्यूट आजी घरातली कामं. दॅट्स नाईस. तू तिला घरातली कामं सांगितली? ऑफकोर्स. शी इज स्वीपिंग द फ्लोअर राईट नाव. सत्यानाश. यु नो व्हॉट, म्हणजे माझ्या डोक्यात अशी इमेज होती की इंडियन मेड्स फार काही स्वच्छ वगैरे नसतात. बट बोथ ऑफ देम आर व्हेरी क्लीन अँड टायडी. टू माय सरप्राईज. पण एकच प्रॉब्लेम वाटला त्या मुलीचा. आता काय? I mean, she must be hardly, what, 20, 22 or something? But the way she thinks, she dresses, असे ढगळ कपडे, she looks like a typical काकूबाई. Mom, you really think of her like that? Yes, of course. हो, म्हणजे कळूनच येतं रे ते. पण ठीक आहे ना, मला कुठे तिला सून करून घरी आणायचंय. काय रे, काय झालं? ए पण आय वॉज जस्ट थिंकिंग, म्हणजे मला एक प्रश्न पडलाय. काय? कुकिंग ती मुलगी करते, क्लिनिंग त्या क्यूट आजीबाई करतात, मग डिग्स काय करतो? तो ही डज थिंग्स. हे आपले यु नो. अरे पण काय करतो? म्हणजे खरंच जर तो काही काम करत नसेल ना, तो लेट्स जस्ट गेट रिड ऑफ हिम. त्याला काढून टाक ना. लिसन, मी घरी येतो आणि तुला सगळं छान एक्सप्लेन करतो. ओके? आता ह्याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं काय आहे? नॅक, रिअली डोंट वेस्ट मनी लाईक दॅट. बरं ऐक, त्या मुलीने ना खूप अमेझिंग गुळपोळ्या केल्यात. तू लवकर घरी ये, आपण टेस्ट करूया. हो? वा, येतो. हा, ओके, बाय. बाय. आलं बाई, काय बॉम्ब बिम पडला की काय? माझ्यावर आणि तुझ्यावर पण. म्हणजे काय नाही, जॉब गेला तुझा. काय? काय नाही, चल आपण आधी खेकडा बायला भेटून. लेट्स गो होम फर्स्ट. कम ऑन. चल चल. कुठे? इकडे का? अगो बाई ईश्वरा, आहे कुठे? हा, दिसत नाही. अगं बाई दिसत नाहीये कुठे? हा, सुनबाई, अहो काय शोधताय? आप्पा. हा, ऐका, काय?
बघा, काव काव ऐकलत ना आप्पा? मला वाटतं ना आपल्या घरात कुठेतरी कावळा शिरलाय. हो. सुनबाई, हा, माझ्या पोटातल्या कावळ्यांचा आवाज येतो. काय सांगताय आप्पा? अगं बाई, हो खरंच. अहो, भुकेने व्याकुळ झालेत ते सगळे. आप्पा, अहो मग मला सांगायचं ना, मी लगेच वाढलं असतं तुम्हाला. आमच्या सौभाग्यवती कुठं आहेत? हा? त्याच रोज वाढतात ना मला जेवायला. हो, पण आज मी वाढू का आप्पा? आई नचिकेतकडे गेल्यात. त्या कांगारूकडे कशाला गेलेत? आणि एवढा वेळ का लागतोय त्यांना? हो बाई, 1.5-2 तास झाले असतील जाऊन, पण येतील त्या लगेच आप्पा. मला काय वाटतं माहितीये आप्पा, येताना ना अंगणात त्यांना कोणीतरी भेटलं असेल. ठीक आहे, मी जाऊन बघून येतो त्यांना. नाही नाही आप्पा, तुम्ही जेवल्याशिवाय नका जाऊ. असेच बाहेर गेलात ना तो पोटातल्या कावळ्यांना भेटायला बाहेरचे कावळे येतील. वाडा पटकन.